अँड ग्रेव्हीज म्हटलं की ही कॅटेगरी कशी तुम्ही एक्सप्लेन कराल? आता आपल्याकडे ना म्हणजे भारतामध्ये करीज आणि ग्रेव्ही एकाच अर्थाने घेतल्या जातात, म्हणजे रस्सा भाजी किंवा रस्से या अर्थाने घेतले जातात. पण इंग्लिशमध्ये थोडासा त्याच्यामध्ये फरक होतो. म्हणजे ग्रेव्हीज म्हणजे तो रस्सा करतो त्याचा जो मसाला असतो ती जी ग्रेव्ही असते. म्हणजे जसं हॉटेल्समध्ये रेड ग्रेव्ही असते, व्हाईट ग्रेव्ही असते, ग्रीन ग्रेव्ही असते आणि मग ते वेगवेगळे पदार्थ त्यातनं करून घेतात. त्यामुळे ग्रेव्हीज म्हणजे रश्श्यासाठी लागणारा मसाला. म्हणजे आपल्याकडे ग्रेव्हीज आणि करीज म्हटल्यानंतर रश्श्यापासून केलेली भाजी. तुम्ही जर आम्हाला करीजची रेसिपी पाठवली तरी पण इथे आम्हाला ग्रेव्ही जो मसाला आहे तो त्या डिशचा पाया तो हवा. म्हणजे आपल्याकडे सरसकट टोमॅटो कांद्याची ग्रेव्ही केली जाते आणि त्याला बटर करायचं असेल, म्हणजे बटरचं काहीतरी करायचं असेल तर त्याच्यामध्ये आपण काजू घालतो, गरम मसाले घालतो आणि मग त्याची ग्रेव्ही करतो आणि मग बटर चिकन म्हणा किंवा बटर पनीर आणि अनेक वेगवेगळ्या जिन्नसांचा वापर करून तुम्ही डेव्हलप केलेली आहे का एखादी ग्रेव्ही.